निसर्गाचा एक अलिखित नियम मानला जायचा की हिवाळा उजळला की धरणीवर परदेशी पाहुण्यांचे थवे उतरणार आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच हे पक्षी आपल्या मायदेशी परतणार. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्याबाबतही पक्षीप्रेमींमध्ये असाच एक दृढ समज होता की येथे केवळ डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या 3 महिन्यातच पक्ष्यांचे सौंदर्य पाहायला मिळते. मात्र नुकत्याच समोर आलेल्या विहंगम दृश्यांनी आणि वन व्यवस्थापनाच्या यशस्वी प्रयोगांनी हा जुना समज आता पूर्णपणे पुसून काढला. म्हणून उन्हाळ्यात म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीलाही अभयारण्य विविध प्रजातींच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि प्राण्यांच्या अस्तित्वाने कमालीचे बहरले दिसत आहे. अधिवास संवर्धनाचा सकारात्मक परिणाम पाहाव्यास मिळतोय. या अभूतपूर्व बदलामागे निसर्गाचा चमत्कार नसून अभयारण्य व्यवस्थापनाने केलेल्या वर्षभरात घेतलेले अतोनात कष्ट आणि केलेले वैज्ञानिक नियोजन आहे. पाणथळ जागांची एक मोठी समस्या म्हणजे तिथे अनिर्बंध वाढणारी जलपर्णी आणि टायफा सारखे गवत. त्यामुळे पक्ष्यांना मुक्त विहारासाठी जागा उरत नव्हती. वन विभागाने गेल्या वर्षभरात युद्ध पातळीवर मोहीम हाती घेऊन या पानवेली व टायफाचे उच्चाटन काही भागात केलं. इतकेच नव्हे तर पक्ष्यांच्या गरजेचा अभ्यास करून येथे कृत्रिम तलाव आणि मातीचे उंचवटे म्हणजे रुस्टिंग जागा निर्माण केल्या. याचा परिणाम म्हणून पक्ष्यांना उन्हाळ्यातही सुरक्षित निवारा देण्यासाठी पोषक जागा आणि मुबलक वन्न उपलब्ध झाल्या. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.